मोल आहे. त्यांचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या आंबवडे आणि शिक्षण बाबासाहेबांचं झालं आपल्या सातारच्या प्रतापसिंह राजा हायस्कूल मध्ये. 7 नोव्हेंबर 1900 साली बाबासाहेबांनी शिक्षणाचं पहिलं पाऊल प्रतापसिंह राजे विद्यालयात ठेवलं आणि खऱ्या अर्थाने परिवर्तनाचे चक्र एका वेगळ्या दिशेने थांबलं. त्या काळी जातीवाद प्रचंड असल्यामुळं एक महाराष्ट्र पोरग म्हणून बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं. बाबासाहेबांना खूप दुःख झालं. सगळी मुलं आत बसली होती. बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं होतं. बाबासाहेब खिडकीतून मास्तरकडे बघायचे, मास्तर खिडकीतून बाबासाहेबांकडे बघायचे. बाबासाहेबांना कळत नव्हतं मला ते एकट्याला का बाहेर बसवले. बालमानावरतीच्या वेदना झाल्या. दुपारची मधली सुट्टी झाली. बाबासाहेबांना खूप ताण लागले होते. बाबासाहेब त्या पाण्याच्या नळावरती धावले आणि मग मुलांनी गलका केला, अरे अरे या महाराजच्या पोरांना जर का नळाला शिवलं तर नळ वाटेल, पाणी वाटेल, घंटा होईल. आणि खूप उद्दीन मनाने, खूप वेदनामय मनाने बाबासाहेब जागेवर निशब्द झाले, स्तब्ध झाले. समोर पाणी होतं. बाबासाहेब पाण्याने व्याकुळ झाले होते, घसा कोरडा पडला होता. पण बाबासाहेबांना पाणी मात्र पिता येत नव्हतं. इतका मोठा प्रचंड जातीवाद त्या काळात. पुन्हा बाबासाहेब शाळेत आले. पुन्हा शाळा सुरू झाली. सरांनी एक उदाहरण दिलं. बाबासाहेबांना ते उदाहरण येत होतं. आणि बाबासाहेब फळ्याकडे धावले तर पोरांनी पुन्हा कालवा केला, अरे महाराजच्या पोरांना जर फळ्याला शिवलं तर फळ्याच्या पाठीमागे आमची जेवणाचे डबे, फराळाचे डबे ते वाटतील. आणि बाबासाहेब पुन्हा निशब्द झाले, जागेवर निशब्द झाले. आमच्याच वाट्याला का आमच्याच भविष्याला हे दुःख का? त्यांच्या बालवयात त्याला खूप मोठा प्रश्न पडला. पुन्हा शाळा सुटले. बाबासाहेब घरी गेले. त्यांची आई विचारते, आत्या विचारते, बालभीमा अरे कसं लागतं शाळेचा पहिला दिवस? बालभीमा म्हणतो, अगं आई आत्या कशाचं का शाळेचा पहिला दिवस? अगं सगळी मुलं वर्गात बसली होती, मला वर्गाच्या बाहेर बसवलं होतं. अगं आई आत्या दुपारी मधली सुट्टी झाली, मी कानेला खूप व्याकुळ झालो होतो. मी नळाकडे धावलो, पाणी समोर दिसत होतं पण पोरांनी कालवा केला, गलका केला. या जर का महाराजच्या पोरांना नळाला शिवलं तर नळ वाटेल, पाणी वाटेल, विंटाळ होईल. समोर पाणी दिसत असताना मी कानेने व्याकुळ होतो. माझा घसा कोरडा झाला होता पण मी पाणी पिऊ शकलो नाही. दुपारच्या सुट्टीनंतर एक उदाहरण दिलं गुरुजींनी. पण उदाहरण येत असताना मी फळ्या घालून पुन्हा पोरांनी कालवा केला, गलका केला. तर का महाराजच्या पोरांना फळ्याला शिवलं तर फळ्याच्या पाठीमागे आमचे फळाचे डबे, जेवणाचे डबे ते वाटतील आणि विंटाळ होईल, अस्पृश्यता निर्माण होईल. आयत्या असते का? आयत्यामध्ये बालभीमा आणि कुणीतरी एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाप्रमाणेच आपण जगायचं, पुस्तकाप्रमाणेच आपण वागायचं. बालभीमा होता आयत्या कुणी आपलं पुस्तक लिहिलं, कोणतं पुस्तक लिहिलं? या पुस्तकात आमच्या दलितांचा, उपेक्षितांचा, ओबीसीतांचा या बैठकीत एक सुद्धा सुखाचा शब्द, भोजनाचा एक सुद्धा मायेचा शब्द नाही. असं पुस्तक तरी कुणी लिहिलं, त्या पुस्तक प्रमाणे जगायचं तरी का, वागायचं तरी का? आयत्या म्हणते बालभीमा आणि पिढ्यानपिढ्या असंच चालत आलंय. आपण असंच जगायचं, असंच वागायचं. बालभीमा म्हणतो बालवयात आयत्या शिकून सगळं एवढा मोठा होईल, एवढा मोठा होईल. मी असं एक पुस्तक लिहीन, असं एक पुस्तक लिहीन ज्या पुस्तकावर पूर्ण हिंदुस्तानचा कारभार चालेल, पूर्ण हिंदुस्तानचा कारभार चालेल. माँ ऐसी किताब लिखूंगा, उस किताब पर पूरे हिंदुस्तान का कारभार चलेगा, पूरे हिंदुस्तान का कारभार चलेगा. बाबासाहेबांना भारतीय राज्यघटना लिहिण्याची प्रेरणा, भारतीय संविधान लिहिण्याची प्रेरणा यात माझ्या सातारच्या मातीने दिले. म्हणून तुम्हाला आम्हाला सातार म्हणून गर्व वाटला पाहिजे मंडळी. कारण याच मातीने बाबासाहेबांना संविधान लिहिण्याची प्रेरणा दिली. संविधानामध्ये बाबासाहेबांनी समता, बंधुता, न्याय, समान हक्काचे सगळे अधिकार तुम्हाला, फंडामेंटल राईट तुम्हाला दिले. ज्यामध्ये शिक्षण दिलं, आरक्षण दिलं, संरक्षण दिलं. आणि हे सगळ्या एका रांगेत आम्ही बघतो ना, ते फक्त संविधानाची देण आहे, फक्त संविधान. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नसतं तर आज पवार मॅडम, आमचे भाऊ इथे सरपंच मन होरमुखे साहेब, आमचे ग्रामसेवक मानी सगळी सदस्य बसले नसते. आमच्या माता भगिनी इथं मोहिते आहेत, आवळे आहेत, फसल आहेत, कदम आहेत, सावंत आहेत, कारवेकर आहेत, सगळे इथं त्यांच्या भावे. ही सगळी जाती धर्माची माणसं एका समान धाग्यात आणण्याचं काम हे भारतीय संविधानाने बाबासाहेबांच्या लेखणीने केलं. त्याचा साथ अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे. आज महिलांना कितीतरी मोठे अधिकार दिले बाबासाहेबांनी. कायदे मंत्र्याचा राजीनामा बाबासाहेबांनी दिला हिंदू कोड बिलाच्या वेळेला.
की माझ्या महिला सुरक्षित आहेत, त्यांच्या सुरक्षिततेने कायद्यासाठी राजीनामा दिला हे तुम्हाला माहित पाहिजे. वेटरनची असणारी रजा बाबासाहेबांना दिली. 50% आरक्षण आहे. आज आता आमच्या भाग्यश्री वहिनीचं सरपंच मलविराज म्हणायचे सगळे आमच्या सदस्य आहेत, सगळ्या अंगणवाडी सेविका आहेत, आशा सेविका आहेत, मुख्याध्यापक आमच्या आहेत. म्हणजे हे सगळं आणि सगळं फक्त भारतीय संविधान दिल्यामुळे गेलं. कुठल्या ग्रंथाने वगैरे तुम्हाला माणूस म्हणण्याचा अधिकार नाकारला होता. तो अधिकार फक्त बाबासाहेबांच्या संविधानाने. कोट्यावधी जनतेची झाली माऊली, तिने माणसाला माणुसकी दावली. जगाच्या पाठीवर 2च क्वेश्चन आईचे वसीर फार केलं होतं, तर म्हणजे संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हटलं जातं आणि त्यानंतर माझ्या बाबासाहेबांना भीमाई म्हटलं जातं. त्या दोघांनी आईच्या मायेने समाजाची वास्तव्याने प्रेमानं सेवा केली, म्हणून त्यांना आईचं वास्तव्य फार केलं होतं. आणि अशा या बाबासाहेबांच्या आज 26 नोव्हेंबर प्रजासत्ताक आपला संविधान दिनाचा कार्यक्रम आज ग्रामपंचायत रेल्वे यांच्या वतीने आपण संपन्न करतोय. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खरं तर बाबासाहेबांच्या खूप संविधानाच्या पाठीमागच्या आठवणी आहेत. कारण सलग 2 वर्ष 11 महिने 17 दिवस बाबासाहेबांनी 23 तास अभ्यास केला आणि जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना तुमच्या माझ्यासमोर खऱ्या अर्थाने ठेवली. म्हणून तर आज कुठलाही माणूस या पदावरती बसतो. सगळ्यात मोठा अधिकार बाबांनी दिला तो म्हणजे मातासाठी. 1 man for 1 vote, 1 for 1 party. एक माणूस एक मत, एक मत एकच किंमत. देशाच्या काळाबिल्याने केलेलं मतदान, झोपडपट्टीच्या दलितांनी केलेलं मतदान, एकच किंमत बाबासाहेबांची देण. बाबासाहेब जेवढा मताचे बिल पास केलं खूप आनंद आणि पत्रकारांनी घेतला. पत्रकार म्हणजे खूप बाबासाहेब आनंद आहे. डॉक्टर साहेब असं कोणतं बिल तुम्ही पार्लमेंट हाऊस मध्ये पास केलं? बाबासाहेब म्हणतात मताचे बिल पास करून येतोय. या देशातल्या 21 वर्षातील पुरुषाचं नाव या देशाच्या 7 वरती घालून मी येतोय. कारण आता यापुढे या देशाचा राजा राणीच्या पोटात जन्मणार नाही, तर मताच्या पेटीत जन्मणार. तो खऱ्या अर्थाने राजा मताच्या पेटीतनं जन्म घातला तो बाबासाहेबांची संविधान. 2015 ला बाबासाहेबांची 14 एप्रिल 125वी जयंती होती भाऊ. आणि दोन्ही पार्लमेंट हाऊस समोर प्रधानमंत्री मोदीजींनी भाषण केलं. अगर इस देश का संविधान डॉक्टर भीमराव अम्बेडकर नहीं लिखता तो अहमदाबाद के रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाला बनेगा छोरा. इतने बड़े ताकतवर हिंदुस्तान का प्रधानमंत्री कभी नहीं बन सकता, कभी नहीं बन सकता. जर का या देशाचं संविधान डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी लिहिलं नसतं तर अहमदाबादच्या रेल्वे स्टेशनवर चाय विकणारं हे वाण्यात गेल्याचं पोरगं देशाचं प्रधानमंत्री झालं नसतं. एक कबूल करावं लागलं. हे बाबासाहेबांचे उपकार आपले होय आणि त्यांच्या विचाराचं स्मरण करूया. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना भारतीय संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्याला सांगतो जय भीम, जय भारत, जय संविधान, जय हिंद.